Good afternoon, student. We are going to start a new point. Name of the point is types of chemical reaction. What is that? Types of chemical reaction. आता याच्यामध्ये बेसिकली 4 टाईप्सच्या केमिकल रिॲक्शन दिलेले आहेत. त्यातली पहिली आहे, याचं आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. पहिली आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेकंड आहे, पहिली कुठली झाली? कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याच्यानंतर आहे थर्ड नंबर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. थर्ड नंबरची आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि चौथी आहे पहा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. चौथी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता हे 4 टाईप्स आहेत. या 4 टाईप्समध्ये आणखीन खूप काही येणार आहे. बघा, पहिली कोणती दिली तुम्हाला? पहिली आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनलाच आपण ॲडिशन रिॲक्शन सुद्धा म्हणतो. दुसरी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशनला काय म्हणायचं? तुकडे करणे म्हणायचं. तिसरी जी रिॲक्शन आहे त्या तिसऱ्या रिॲक्शनला आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि चौथी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्या व्यतिरिक्त काही रिॲक्शन आहेत. मग त्या कोणत्या? एक्झोथर्मिक रिॲक्शन याच्या व्यतिरिक्त आहेत. एक्झोथर्मिक रिॲक्शन, त्याच्यानंतर एंडोथर्मिक रिॲक्शन, त्यानंतर आहे एक्झो झालं, एंडो झालं. आणखीन कुठले आहेत का बघा आपल्या सिलेबसला? ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन, त्याच्यानंतर आहे रिडक्शन रिॲक्शन. आले का इथेपर्यंत? क्लिअर? ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन. त्याच ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये पुन्हा करोजन आणि रॅन्सिडिटी अशाही काही कन्सेप्ट या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. मग आता या सर्व रिॲक्शनबद्दल आपण इन शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन पाहू आणि मग आपण याचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पाहूयात. टेक्स्टबुकमध्ये कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन, इवन त्याला ॲडिशन रिॲक्शन असंही म्हणतो. कॉम्बिनेशन रिॲक्शनला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन रिॲक्शनला दुसरं नाव असं सुद्धा तुम्ही देऊ शकता, ऑर ॲडिशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलात तर एक 2-3 एक्झाम्पल घेऊयात. आपण सगळं परत डिटेलमध्ये पाहणार आहोत बिकॉज वी आर इन 10th स्टँडर्ड स्टुडंट. दॅट्स वाय
देर आर द नंबर ऑफ रिॲक्शन कॅरिंग अ प्रॅक्टिस, number of reaction taking a practice. That time some concept is to be understood for you, understanding for you. Understood? म्हणजे जर तुम्हाला त्या रिॲक्शन पुन्हा पुन्हा लिहून सांगितल्या गेल्या तर त्या लवकरात लवकर समजण्यास मदत होते. म्हणून आपण याचं अगोदर इंट्रोडक्शन पाहू आणि हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर पुन्हा त्याच रिॲक्शन प्रत्येक वेळेस टेक्स्टबुकच्या माध्यमातून आपण जाऊयात. आता कॉम्बिनेशन किंवा ॲडिशन रिॲक्शनचे एक्झाम्पल बघा कसे आहेत. ॲडिशन म्हणजे बघा ॲडिशनलाच कॉम्बिनेशन असं म्हणतो. बघा ॲडिशनमध्ये काय करतो आपण, 1 + 2 = 3, ह्याला ॲडिशन म्हणतो आपण. म्हणजे हे = साईन आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा हा ॲरो = साईन म्हणजे नेमकं काय आहे, आपण बॅलन्सिंग रिॲक्शनमध्ये हा कन्सेप्ट पाहिला. लेफ्ट हँड साईडला असणारे जेवढे काही नंबर ऑफ ॲटम्स आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स राईट हँड साईडला असलेच पाहिजेत. बरोबर ना, तेवढेच ॲटम राईट हँड साईडला असलेच पाहिजेत म्हणजे ती रिॲक्शन बॅलन्स आहे, बॅलन्सिंग कंडिशनमध्ये आहे असं आपण म्हणत असतो. अदरवाईज ती कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे किंवा ती ॲडिशन रिॲक्शन नाही. मग त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात पहिल्यांदा. एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल बघा NH3 याला आपण म्हणतो अमोनिया. हा असतो गॅसियस स्टेटमध्ये. इथं नाव लिहू त्याचं, अमोनिया. याची रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, त्याला हायड्रोजन क्लोराईड असंही म्हणतात. आणि ही रिॲक्शन झाल्यानंतर यापासून जो कंपाऊंड तयार होतो हा सुद्धा कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये. यापासून जो कंपाऊंड तयार होतो याचं नाव आहे अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड. आता ही रिॲक्शन कसली रिॲक्शन आहे, आत्ताच मी तुम्हाला काय दाखवलं होतं, इथं दाखवलं होता 1, या ठिकाणी लिहिला होता 2, इट्स कन्वर्टेड इनटू 3. ही कुठली रिॲक्शन झाली. आता बघा NH3 हा H ॲड झाला, 4 झाला प्लस Cl, NH4Cl हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. आता या रिॲक्शनला आणखीन एक रिॲक्शन तुम्ही म्हणू शकता, बेसिकली ही ॲडिशन रिॲक्शन आहे, यालाच कॉम्बिनेशन रिॲक्शन सुद्धा म्हणायचं आहे. आणखीन एक रिॲक्शन तुम्ही म्हणू शकता. तर काळजीपूर्वक पहा. HCl काय आहे, ॲसिड. NH3 काय आहे, बेस. हा काय आहे, बेस. हा काय आहे, ॲसिड. आता कोणती रिॲक्शन आहे सांगा. या ठिकाणी काय तयार झाला, सॉल्ट. या रिॲक्शनला कुठली रिॲक्शन म्हणायचं, न्यूट्रलायझेशन. या रिॲक्शनला कुठली रिॲक्शन म्हणायचं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणायचं. तर ही रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर. आणखीन एक एक्झाम्पल ॲडिशन रिॲक्शनचं पहा, कारण आपल्याला या रिॲक्शन परत लिहायची आहे, लक्षात असू द्या. हे फक्त मी इंट्रोडक्शनमध्ये चाललेलो आहे. जेव्हा आपण टेक्स्टबुकच्या लाईन टू लाईन पाहू त्यावेळेस त्याचं मी डिटेल आपल्याला सांगणार आहे. क्लिअर. त्याचं डिटेल मी आपल्याला सांगणार आहे, त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायची काही गरज नाही. चला पुढे जाऊ, पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात आपण. पुढची कन्सेप्ट अशी आहे, पुढची रिॲक्शन पहा. आता हे बघितलं ना तुम्ही की एक ॲडिशन रिॲक्शनलाच आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असंही म्हटलेलं आहे. का म्हटलं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, कारण NH3 हा बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो, HCl हा ॲसिडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. ॲसिडची बेससोबत रिॲक्शन झाल्यानंतर अमोनियम क्लोराईडचं नाव आहे सॉल्ट. ॲसिड रिॲक्ट्स विथ द बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, मॅग्नेशियम combines with oxygen, formation of magnesium oxide. आता या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पाहि. अनबॅलन्स केमिकल रिॲक्शन आहे. राईट हँड साईडला मॅग्नेशियम ऑक्साईड करेक्ट आहे, लेफ्ट हँड साईडला मॅग्नेशियम करेक्ट आहे, ऑक्सिजन करेक्ट आहे. पण लेफ्टला मॅग्नेशियम ॲटम एक आहे, राईटला पण मॅग्नेशियम ॲटम एक आहे.
लेफ्टला मॅग्नेशियम ॲटम 2 आहेत, राईटला मॅग्नेशियम ॲटम 2 आहेत. याला बॅलन्स करायचं आहे. याला बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी जर आपण 2 लिहिला आणि या ठिकाणी जर 2 लिहिला तर ही रिॲक्शन आता बॅलन्स झालेली आहे. या रिॲक्शनला सुद्धा आपण कोणती रिॲक्शन म्हणतो? ॲडिशन रिॲक्शन. इवन या रिॲक्शनला आणखीन एक नाव आहे. या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन असंही म्हणतात. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा गेन केला जातो त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतात. तर मॅग्नेशियम ऑक्सिजनचा गेन करतो आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करतो. हा मॅग्नेशियम आहे, हा ऑक्सिजन आहे. हा मॅग्नेशियम ऑक्साईड आहे आणि हा मॅग्नेशियम ऑक्साईड हा स्ट्रॉंग बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. मॅग्नेशियम ऑक्साईड हा स्ट्रॉंग बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. क्लिअर ना? तर या ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट, मग आता या रिॲक्शनला कोणतं नाव दिलं आपण? ॲडिशन रिॲक्शन आहेच आहे. त्याचबरोबर आणखीन दुसरं नाव काय दिलं याला? ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होतं? ऑक्सिजनचं ॲडिशन होतं, म्हणून त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. क्लिअर? त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पहा. हे सगळे पुस्तकातली एक्झाम्पल आहेत, टेक्स्टबुकमध्ये असणारी ही एक्झाम्पल आहेत. दुसरं एक्झाम्पल आहे पहा. कॅल्शियम ऑक्साईड इज डिझॉल्व्ड इन वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड हा वॉटरमध्ये, याचं नाव आहे कॅल्शियम ऑक्साईड. हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला आणि डिझॉल्व झाल्यानंतर जो कंपाऊंड तयार झालेला आहे तो आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH2. याचं नाव आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर आता या रिॲक्शनमध्ये काय आहे बघा. कॅल्शियम ऑक्साईड हा बेस आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर, म्हणजे ॲक्च्युली कॅल्शियम मेटल ऑक्साईड हे बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात आणि वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस त्याचबरोबर त्याच्यातनं काही अमाऊंट ऑफ हीटसुद्धा लिबरेट होते. हीट लिबरेशनची ही प्रोसेस आहे. तर या तीनही रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शनमध्ये येतात. कळलंय का बघा? या तीनही रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शनमध्ये येतात. म्हणजे काय कंडिशन आपल्याला सांगता येतं पहा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट यूज करून, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट यूज करून जर सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल किंवा त्या रिॲक्शनमधून पर्टिक्युलरली तयार होत असेल तर अशा केमिकल रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतात. आलं लक्षात? कळते का पहा? अशा रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतात. बघा, डेफिनेशन ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. डेफिनेशन ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे पहिली जी हेडिंग आहे ना त्याची डेफिनेशन. when two or more reactant reactants reacts to form a single product. Is called combination reaction. बघितलं ना तुम्ही आता सगळं काय काय चाललंय, काय होतं हे कळलं आपल्याला सगळ्यांना. म्हणजे या रिॲक्शनमध्ये बघ, पहिली रिॲक्शन कोणती होती?
NH3ची रिॲक्शन पहा. NH3 प्लस HCl कन्वर्टेड इंटू काय तयार झाला? NH4Cl. 2 रिॲक्टंट आहेत, एक प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर आहे Mg मॅग्नेशियम ट्वाईस. त्याच्यानंतर ऑक्सिजन. या ठिकाणी काय तयार झाला? ट्वाईस ऑफ MgO. किती रिॲक्टंट आहेत? 2 रिॲक्टंट आहेत. प्रॉडक्ट 1. इथं किती रिॲक्टंट आहेत? 2 रिॲक्टंट आहेत. प्रॉडक्ट 1. इवन त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टंट जरी असले तरी एकच प्रॉडक्ट तयार होत असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंटचा वापर करून एकच प्रॉडक्ट तयार होत असेल तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल आणि ही त्याची डेफिनेशन होती. क्लिअर? त्याच्यानंतर पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ. आता बघायचं आपल्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन. याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं तर आपण ॲडिशन करत होतो. डिकम्पोजिशनमध्ये काय करतो? तोडणार आहोत. ब्रेकडाऊन द कंपाऊंड. कंपाऊंडचं ब्रेकिंग करणार आहोत. एक्झाम्पल बघा. मग डिकम्पोजिशन रिॲक्शन, सिंगल रिॲक्टंट इज ब्रेकअप और सिंगल रिॲक्टंट इज ब्रेकडाऊन और डिकम्पोजेस and to form two or more product is called decomposition reaction. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय डेफिनेशन दिले पहा. The chemical reaction in which two or more product are obtained from a single reactant किंवा two or more product is obtained from a single reactant is called decomposition reaction. मग एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, एक रिॲक्टंट आहे, ए नावाचा रिॲक्टंट आहे आणि त्यापासून ए प्लस बी प्लस सी प्लस डी म्हणजे एकापासून एकापेक्षा जास्त प्रोडक्ट जर मिळत असतील तर त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो. एक्झाम्पल, आता हे जसं आहे याच्या अगोदर आपण ॲडिशन करायचो. या सगळ्यांचे ॲडिशन करायचो, एक प्रोडक्ट आणायचो. आता काय करणार आहोत? एका रिॲक्टंटपासून खूप सारे प्रोडक्ट मांडणार आहोत. तर मग एक्झाम्पल, ॲक्च्युअल एक्झाम्पल, C12 H22 आणि O11चं कन्वर्शन कार्बन 12 अँड 11H2O. याला जर, हे काय आहे? शुगर. या शुगरला हीट केल्यानंतर बघा, तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. हा काय आहे? कार्बन. हे काय आहे? वॉटर. 2 प्रोडक्ट मिळाले. एकच रिॲक्टंट होता साखर. साखरेला तुम्ही चमच्यात घ्या. चमचा तुम्ही गॅसवरती पकडा. गॅसवरती पकडल्यानंतर ती साखर सुरुवातीला वितळायला लागते, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे. आणखीन हीट देत गेल्यानंतर त्याच्यातलं पाणी निघून जातं आणि साखरेमध्ये म्हणजे त्या चमच्यामध्ये काळ्या रंगाचा जो पदार्थ उरतो तो म्हणजे कार्बन. ही रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन कुठली आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे की नाही? रिॲक्टंट किती? 1. प्रॉडक्ट किती? 2. रिॲक्टंट किती? 1. प्रॉडक्ट किती? 4. इवन याला आपण HA असं नाही म्हणणार, इकडं आपण A' टाकू. क्लिअर? कारण ए आणि एच मग याचं हे कसं काय असं थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आपण त्याला काय म्हणलं? A'. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट. याला चुना म्हणतात. विरी गेलेला चुना. हा सॉलिड स्टेटमध्ये असतो. आलं लक्षात? सॉलिड स्टेटमध्ये असतो. याला जर हीट केलं, कॅल्शियम कार्बोनेटला लाईमस्टोन म्हणतात याला जर हीट केलं तर याला हीट केल्यानंतर ह्यापासून तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जो गॅसियस स्टेटमध्ये रिलीज होतो. क्लिअर? लक्षात येते का? पहा सगळ्या गोष्टी. इवन आणखीन एक एक्झाम्पल पहा. इथं पहा, एका रिॲक्टंटपासून 2 प्रोडक्ट तयार होतात. इवन हायड्रोजन परऑक्साईड H2O2, हायड्रोजन परऑक्साईडला जर डिकम्पोजिशन केलं स्लोली, इट अंडरगोज अ डिकम्पोजेस बाय प्रोव्हाइड हिटिंग, तर या ठिकाणी काय तयार होतं? ट्वाईस ऑफ H2O अँड ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड.
म्हणजे इथं सुद्धा एक रिॲक्टंट आहे, यापासून 2 प्रॉडक्ट तयार झालेले आहेत. ओके. याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी प्रोसेस आहे, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर किंवा डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी. वॉटरचं डिकम्पोजिशन केलं जातं. म्हणजे वॉटरमध्ये काय काय आहे, हा जो H2O आहे, H2O जो आहे याचं डिकम्पोजिशन करायचं. इथं ट्वाईस लिहिला तर इथं ट्वाईस ऑफ H2 प्लस या ठिकाणी O2 हा गॅसियस स्टेटमध्ये, हा पण गॅसियस स्टेटमध्ये. याला डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी म्हणतात. तर या ज्या रिॲक्शन आहेत या सगळ्या डिकम्पोजिशन रिॲक्शन आहेत. कॉम्बिनेशनमध्ये 2 किंवा बघा कॉम्बिनेशनमध्ये काय केलं होतं आपण, A प्लस B इज कन्वर्टेड इन टू C. 2 रिॲक्टंटपासून प्रोडक्ट तयार केला होता. त्याचं एक्झाम्पल NH3 प्लस HCl इज कन्वर्टेड इन टू NH4Cl. अमोनिया प्लस हायड्रोजन क्लोराईड, फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराईड. तर ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. तर ह्या ज्या रिॲक्शन दिसतात त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. कळते ना सगळ्यांना? ॲडिशन आणि डिकम्पोजिशन कळल्या का? ॲडिशन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंटपासून रिॲक्शन झाल्यानंतर एकच प्रॉडक्ट तयार होतो, त्याला म्हणायचं ॲडिशन रिॲक्शन. आणि डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये एकाच रिॲक्टंटचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर खूप सारे प्रोडक्ट किंवा एका रिॲक्टंटचं डिकम्पोजिशन केल्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट जर मिळत असतील तर त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. याची डेफिनेशन मांडतो. ॲडिशनची रिॲक्शनची डेफिनेशन आपण मांडलेली आहे. द रिॲक्शन इन विच 2 or more reactant reacts to obtain or to form a single reactant, it's called addition reaction. आता डिकम्पोजिशन रिॲक्शनची या ठिकाणी डेफिनेशन लिहितो मी. डेफिनेशन, the reaction in which कोणती रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट is converted into 2 or more काय product, it's called कोणती रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय 2 or more product is formed from a single reactant. आपण काय लिहिलं आहे? रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट इज कन्वर्टेड इंटू, एका रिॲक्टंटचं कन्वर्शन 2 किंवा 2 पेक्षा 2 or more product इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. क्लिअर? चलो ठीक आहे. आता थोडंसं पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ. काय करायचं पुढची कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. थोडंसं नॉईजचा प्रॉब्लेम आहे, प्लीज ॲडजस्ट कारण आज थोडंसं गोंधळ होते आमच्या शेजारी पाजारी. ओके. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आता याचं इन शॉर्टमध्ये सांगतो आणि मग आपण परत उद्याला डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंटबद्दल थोडंसं डिटेल पाहूयात. डिस्प्लेसमेंटमध्ये खोकोच आहे, एक निघून जाऊन त्या ठिकाणी दुसरा येतो. आणि डबल डिस्प्लेसमेंट सुद्धा खोकोच आहे, रिप्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. लक्षात आलं का? मग ते डिपेंडिंग अपॉन द रिॲक्टिव्हिटीचा कन्सेप्ट आहे, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर एक्झोथर्मिक रिॲक्शन काय आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन काय आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन काय आहे आणि रिडक्शन रिॲक्शन काय आहे, या रिॲक्शनचं म्हणजे या 3-4 रिॲक्शनचं आपण उद्याच्या लेक्चरला परत इंट्रोडक्शन पाहू आणि मग आपण ॲक्च्युअल टॉपिकचं डिटेल टेक्स्टबुकमधल्या सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये परत पाहू. विथ यूज युअर ब्रेन पॉवर, किंवा ट्राय धिस, त्याचबरोबर कॅन यू टेल,
या सगळ्या कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आत्ता सध्या आपण इथेच थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.